हळद आहे ही पहिले आपण ओली होती ती काढली आणि त्याच्यानंतर ती बॉईल केली, साफ करून बॉईल केल्यानंतर ती सुकट टाकली अशी सुकून आता ती कडक झाली. आता ती बघा मोडत नाही, ती मोडत नाही, एवढी कडक झाली पाहिजे. मग तिची पॉलिश करायची. ही पॉलिश केलेली इकडे याच्यामध्ये, ही पॉलिश केलेली. तुमचं नाव काय? माझं नाव रामनाथ उंबरगुंडे. तुम्ही हळद लावायला कधीपासून सुरुवात केली? आम्ही हळद लावायला 2020 पासून. हळद उकळायला किती वेळ लागतो? हळद उकळायला पावणे दोन तास लागतात. आणि वाळवण्यासाठी किती दिवस? वाळवण्यासाठी 20, चांगलं ऊन जर असलं तर 20 दिवसामध्ये वाळते, नाही तर 25 दिवस तरी लागतात. एका दिवसात किती उत्पादन होतं? एका दिवसाचं उत्पादन तसं नाही आहे, एका सीझनचं असं. एका सीझनला आम्हाला 400 ते 500 किलोपर्यंत हळकुंड तयार होतात आपल्याकडे. हळद म्हणजे पावडर तयार होते. कोणत्या जातीची हळद जास्त वापरली जाते? नाही, आमच्याकडं आता एकच व्हरायटी आहे, ती प्रगती हळद. ही 6 महिन्याची व्हरायटी आहे, त्यामुळं आम्ही ती फक्त पाण्यावरच, वरच्या पाण्यावरच होते ती असं. खराब हळद कशी ओळखली जाते? खराब हळद तिला अगोदरच जेव्हा आपण काढतो ना तेव्हा तिला कूज येते. कूज बोलल्यानंतर अशी नरम असते, माव झालेली असते आणि त्याच्यामध्ये अशी कीड लागलेली असते, कुठे बुरशी येते, तिला अशी सफेद बुरशी येते. आणि ही मशीन आहे, हिच्यामध्ये पॉलिश करतो. पॉलिश करून झाली तर मग दळून घेतो ती पावडर. हळदीची पूड कशी तयार करतात? ती आता पूड म्हणजे आता ही आपली मशीन आहे, त्या मशीन मध्ये टाकून त्याची पावडर तयार. दळणाची मशीन पण दाखवू ना तुम्हाला, याच्यात दाखवा ना त्यांना ते कसे करायची. हळद आरोग्यासाठी कशी उपयुक्त आहे? आरोग्यासाठी तर सगळे उपयुक्तच आहे ती. घरात तुम्ही हे काम किती वर्षापासून करतात? 5 वर्ष झाली. आणि मग कसं तुम्हाला फायदा होतो का? होतो. आता तसं बघायला गेलं तर आपल्या कोकणामध्ये म्हणजे एवढं उत्पन्न निघत नाही, पण तरी पण बऱ्यापैकी करतोय आम्ही घरच्या घरी. मी TV ला वगैरे बातम्या वगैरे आलेल्या होत्या, साम TV वगैरे, TV 9ला, त्याच्यानंतर पेपरला, पुणे नगरीला, नवराष्ट्रला, अशा बऱ्याच पेपरांना बातम्या आपल्या मिळाल्या होत्या आणि पुरस्कारही मिळाले आपल्याला. आधुनिक शेतकरी